नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, कोणताही चांगला इन्व्हेस्टर जेव्हा पण कोणत्याही कंपनीचे शेअर परचेस करतो, तेव्हा तो सगळ्यात पहिले त्या कंपनीचा बिझनेस बघतो आणि मित्रांनो, बिझनेस कसा परफॉर्म करत आहे हे बघण्यासाठी एका चांगल्या इन्व्हेस्टरला त्या कंपनीचा क्वार्टरली रिझल्ट बघावा लागतो. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा जबरदस्त 10 कंपन्यांबद्दल बोलणार आहोत, ज्याचा क्वार्टरली रिझल्ट आपल्याला येणाऱ्या वीकमध्ये पाहायला मिळू शकतो. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया डिफेन्स सेक्टरची कंपनी आणि निफ्टी 50मध्ये ॲड असलेल्या कंपनीबद्दल, जिचे नाव आहे भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड. आणि मित्रांनो, मार्च 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 51.14%, एफ आय एसची होल्डिंग आहे 17.55%, डी आय एसची होल्डिंग आहे 20.87% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 10.43%. आणि मित्रांनो, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडचा क्वार्टरली रिझल्ट आपल्याला उद्या पाहायला मिळू शकतो. चला आता बोलूया अजून एका निफ्टी 50मध्ये ॲड असलेल्या कंपनीबद्दल, जिचे नाव आहे पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड. आणि मित्रांनो, मार्च 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 51.43%, एफ आय एसची होल्डिंग आहे 26.79%, डी आय एसची होल्डिंग आहे 18.30% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 3.52% आणि या कंपनीचा क्वार्टरली रिझल्ट आपल्याला उद्या पाहायला मिळू शकतो. चला आता बोलूया डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, मार्च 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 32.27%, एफ आय एसची होल्डिंग आहे 21.81%, डी आय एसची होल्डिंग आहे 23.07% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 22.86%. आणि डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेडचा क्वार्टरली रिझल्ट आपल्याला 20 मे 2025ला पाहायला मिळू शकतो. चला आता बोलूया रेल्वे कंपनी आर व्ही एन एलबद्दल, म्हणजे रेल विकास निगम लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, मार्च 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 72.84%, एफ आय एसची होल्डिंग आहे 5.07%, डी आय एसची होल्डिंग आहे 6.21% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 15.87%. आणि रेल विकास निगम लिमिटेडचा क्वार्टरली रिझल्ट आपल्याला 21 मे 2025ला पाहायला मिळू शकतो. चला आता बोलूया पी एस यू कंपनी पी एफ सीबद्दल, म्हणजे पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, मार्च 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 55.99%, एफ आय एसची होल्डिंग आहे 18.84%, डी आय एसची होल्डिंग आहे 16.17% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 8.97%. आणि मित्रांनो, पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडचा क्वार्टरली रिझल्ट आपल्याला 21 मे 2025ला पाहायला मिळू शकतो. चला आता बोलूया एन टी पी सी ग्रीन एनर्जी लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, मार्च 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 89.01%, एफ आय एसची होल्डिंग आहे 1.98%, डी आय एसची होल्डिंग आहे 4.87% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 4.14%. आणि एन टी पी सी ग्रीन एनर्जी लिमिटेडचा क्वार्टरली रिझल्ट आपल्याला 21 मे 2025ला पाहायला मिळू शकतो. चला आता बोलूया आय टी सी लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, मार्च 2025 नुसार या कंपनीमध्ये एफ आय एसची होल्डिंग आहे 39.87%, डी आय एसची होल्डिंग आहे 45.19% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 14.90% आणि आय टी सी लिमिटेडचा क्वार्टरली रिझल्ट आपल्याला 22 मे 2025ला
पाहायला मिळू शकतो. चला तर बोलूया बिर्ला ग्रुपच्या जबरदस्त कंपनी ग्रासिम इंडस्ट्रीज लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, जेव्हापासून या कंपनीने पेंट सेक्टरमध्ये एंट्री केली आहे, तेव्हापासून बाकीच्या ज्या कंपन्या पेंट सेक्टरमध्ये काम करतात त्यांची या कंपनीने बिलकुल हवा टाईट केली आहे. तर मित्रांनो, ग्रासिम इंडस्ट्रीज लिमिटेडमध्ये मार्च 2025मध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 43.11%, एफ आय एसची होल्डिंग आहे 13.45%, डी आय एसची होल्डिंग आहे 18.24% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 24.87%. आणि ग्रासिम इंडस्ट्रीज लिमिटेडचा क्वार्टरली रिझल्ट आपल्याला 22 मे 2025ला पाहायला मिळू शकतो. चला आता बोलूया अशोक लीलँड लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, मार्च 2025नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 51.52%, एफ आय एसची होल्डिंग आहे 23.50%, डी आय एसची होल्डिंग आहे 14.06% आणि अशोक लीलँड लिमिटेडमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 10.84%. आणि अशोक लीलँड लिमिटेडचा क्वार्टरली रिझल्ट आपल्याला 23 मे 2025ला पाहायला मिळू शकतो. चला आता बोलूया एफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, मार्च 2025नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 50.17%, एफ आय एसची होल्डिंग आहे 18.21%, डी आय एसची होल्डिंग आहे 12.07% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 19.55%. आणि मित्रांनो, एफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडचा क्वार्टरली रिझल्ट आपल्याला 23 मे 2025ला पाहायला मिळू शकतो. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा जबरदस्त 10 कंपन्या बघितल्या ज्याचा क्वार्टरली रिझल्ट आपल्याला नेक्स्ट वीकमध्ये पाहायला मिळू शकतो. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.